नमस्कार सर्वांना, वेलकम टू डे 3 ऑफ आवर फॅमिली रोड ट्रिप व्लॉग्स. काल रात्री खिचडी खाऊन सर्वांना खूप छान झोप लागली. सकाळी उठलो, मस्त जिंगल बास्केटचा इन्स्टंट चहा घेतला, बिस्किट्स खाल्ली आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. हा स्टे आम्ही जयपूरमध्ये रॉयल राजपुताना पॅलेसमध्ये केलेला. इट वॉज अ गुड स्टे. आज आम्ही एक्सप्लोअर करणार होतो ओव्हरऑल जयपूर आणि मग तिकडून जाणार होतो टू वन ऑफ आवर फेवरेट प्लेसेस, ते म्हणजे खाटू श्याम मंदिर इन रिंगस. सो सर्वात आधी आपण जाणार होतो अमेर फोर्ट, विच इज वन ऑफ द मॅग्निफिशंट फोर्ट्स इन जयपूर. खूप मोठा फोर्ट आहे आणि खूप सुंदर आहे असं तिकडची लोक म्हणतात. तर चला जाऊन आपण एक्सप्लोअर करूया. सर्वात आधी पार्किंगमध्ये गाडी लावून आपण एक जीप हायर केली, जी आपल्याला पार्किंगपासून ते टॉप ऑफ द अमेर फोर्ट घेऊन जाणार होती आणि रिटर्न सोडणारही होती. अँड इट कॉस्टेड अस अराउंड 600 रुपीज. अँड जीपसोबत आपण एक गाईडसुद्धा घेतले, हू चार्जड अस अराउंड 400 रुपीज. ऑन द वे त्यांनी आपल्याला दाखवलं पन्ना मीना का कुंड, जिकडे दबंग, भूलभुलैया, रंग दे बसंती अशा खूप साऱ्या मूवीजची शूटिंग झाली आहे. आणि हा कुंड जरा युनिक आहे बिकॉज ऑफ इट्स क्रिस क्रॉस स्टेप्स. म्हणजे एक टाईम मला भरपूर लोक खाली उतरू शकतात, वरती चढू शकतात, त्यामुळे हे थोडा युनिक कुंड आहे. आणि इकडे प्री वेडिंग शूट्स पण खूप सारे होतात, बट आय थिंक की त्यासाठी ते वेगळं काहीतरी चार्ज करतात आणि मगच तुम्हाला खाली उतरू देतात. पन्ना मीना कुंड बघून आम्ही निघालो. इकडे काही शॉपसुद्धा आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकतात. मग आम्ही परत जीपमध्ये बसलो आणि चाललेलो वरच्या दिशेने, बिकॉज आम्हाला फोर्टवर जायचं होतं आणि मग तिकडे जाऊन गाईड सर्व एक्सप्लेन करणार होते. किल्ल्यावर पोहोचताच मस्त राजस्थानी म्युझिक ऐकायला भेटलं. सर्वात आधी आपण तिकीट्स काढणार होतो. तिकीट्स होते पर पर्सन 100 रुपीज फॉर इंडियन टुरिस्ट आणि 500 फॉर फॉरेन टुरिस्ट्स. पॅलेस सकाळी 7 ते 9 चालू असतो आणि आम्ही ज्या मंथमध्ये गेलेलो, लाईक नोव्हेंबर डिसेंबर इज द परफेक्ट मंथ की तुम्ही इथे जाऊ शकता, बिकॉज वेदर खूप छान आहे. हे राजाचं दिवाण आहे, खास असा एक रूम आहे जिकडे राजा बसायचे आणि सर्व लोक इथे समोर आणि इथे बसून त्यांचे सर्व प्रॉब्लेम्स वगैरे सांगायचे. हा मार्बल तोच मार्बल आहे ज्याच्याने ताजमहल बनवला. खूप थंड आहे अजूनसुद्धा. आणि या सर्व आर्किटेक्चर्सवर हत्तीचा चेहरा दिसतो. मम्मी पण हत्तीवर बसून वरती आणायची सुद्धा आमची खूप इच्छा होती, बिकॉज तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. बट आम्ही जेव्हा गाईडला विचारलं तर गाईड वॉज सेइंग की 2,500 रुपये पर कपल, आणि ते पण वन वे, फक्त वरती सोडणार आणि खाली परत तुम्हाला जीपनीच यावं लागणार. सो आम्ही विचार केला की जाऊ दे, त्यापेक्षा एक वेगळी जागा आहे जयपूरमध्ये जिथे तुम्ही हत्तीसोबत खेळू शकता, त्यांच्याशी मस्त त्यांच्यावर बसून एक राईड करून येऊ शकता. सो आम्ही त्या प्लेसला गेलो, ते तुम्हाला पुढे समजेलच. अच्छा, इसमें कॉपर की प्लेट है. ओके. नीचे आग जलाते थे, कॉपर प्लेट हीट होता था, पानी गर्म होता था. अच्छा. पानी हॉट होता था, देखो धुएं से काला काला निशान हुआ. हाँ हाँ. ये गर्म पानी अंदर यूज लेते थे स्नान करने. तो इधर से क्या है? ये आग जलाते थे. अच्छा अच्छा, हाँ 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 हाँ, ओके. ये पानी अंदर यूज लेते थे. ओके. स्नान करने अंदर देखेंगे. या पेंटिंगमधला गोल्डन कलर प्रॉपर गोल्डनी बनवला आहे. आणि अमेर फोर्टमधली सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे हा शीश महल. एक दिवा लावला तरी हजारो तारे चमकल्यासारखा चमकतो. खूप सुंदर आहे. खूप सारे फॉरेन टुरिस्ट तुम्हाला इथे दिसतील, बिकॉज अमेर फोर्ट एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आणि राजा मानसिंग यांनी या किल्ल्याची सुरुवात केली होती. उन्हाळ्यात राण्यांना गरम व्हायचं म्हणून राजांनी एक नॅचरल AC बनवलेला. इथून जेव्हा पाणी खाली यायचं आणि वरतून हवा यायची तेव्हा समोर एक पडदा असायचा आणि त्या पडद्याला ती हवा टकरून आतमध्ये सर्व गार करायची आणि अशा प्रकारे व्हायचा नॅचरल AC. हा त्या जमान्यातला एक डोअर त्यांनी सगळ्या टुरिस्टला बघण्यासाठी ठेवला आहे, पण त्यातली ती कलाकृती अजूनही छानच दिसते. राजा मानसिंगला टोटल 12 राणी होते. 3 इथे राहायचे, 3 इथे, 3 इकडे आणि 3 समोर असे त्यांचे घरं होते. जेव्हा या राण्यांना एकमेकांना भेटायचं असायचं तेव्हा ते एकमेकांच्या घरी न जाता इथे भेटायचे आणि इकडे सर्व मज्जा करायचे. राजा मानसिंग शिवाय अजून कुठलाही पुरुष या परिसरात अलाउड नव्हता, त्यामुळे जे काय त्यांचे सुरक्षाकर्मी असायचे ते सर्व किन्नर होते. पण असतं पप्पा नाचतात.
अशी झाली आमची अमेर फोर्टची टूर. खाली आलो, फ्रूट सलाड घेतला आणि निघालो एली जंगलसाठी. एली जंगल इज अ प्लेस वेअर यू कॅन प्ले विथ द एलिफंट्स, यू कॅन हॅव अ राईड ओव्हर द एलिफंट्स. आणि खूप छान जागा आहे असं मी ऐकलं होतं आणि म्हणून आम्ही विचार केला की आपण तिकडे 2,500 न देता इथे येऊन छान एलिफंटसोबत मजा करूया. त्यामुळे आम्ही इथे आलो. खूप वेगवेगळे स्पीशीजचे बर्ड्स आम्हाला इथे दिसले आणि आम्ही मम्मी पप्पांना सरप्राईज राईड दिली. बिकॉज पप्पांनी 2,500 ऐकले असते तर पप्पांनी कधीच राईडसाठी हो बोललं नसतं. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंच नाही. त्यांना सांगितलं 250 रुपये पर पर्सन आहे आणि सांगितलं की तुम्ही जाऊन बसा. त्यामुळे त्यांच्या दोघांसाठीच आम्ही ही राईड बुक केली होती आणि त्यांनासुद्धा खूप मजा आली. मम्मी पप्पांनी राईड एन्जॉय करू तर आम्ही आमची पेटपूजा केली. इथे तुम्ही एलिफंट्सला फीडसुद्धा करू शकतात. तीसुद्धा एक वेगळी मजा आहे. आणि एलिफंट्सला उगाचच क्यूटेस्ट ॲनिमल बोलत नाही. हा बघा किती गोंडसपणे एक एक उसाचा पीस व्यवस्थित खातोय आणि किती गोड दिसतोय. आम्ही सगळ्यांनीसुद्धा या बेबीसोबत छान फोटोज काढले आणि पटापट निघालो. बिकॉज आम्हाला पुढे खाटूश्याम जायचं होतं आणि जास्त टाईम वेस्ट करायचा नव्हतं. इकडची फेमस प्याज कचोरी खाल्ली विथ अ ब्युटिफुल व्ह्यू आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. जयपूरहून खाटूश्यामचं डिस्टन्स होतं अराऊंड 70-80 किलोमीटर. 1.5-2 तासात आम्ही पोहोचणार होतो आणि हा आमचा प्रॉपर प्लॅन झाला. अशा प्रकारे आम्ही पोचलो रिंगसला. मंदिरापासून 1.5-2 किलोमीटर लांब तुम्हाला गाडी लावावी लागते. मग तिथून तुम्ही चालतही जाऊ शकता किंवा ऑटोनेही जाऊ शकता. बाबांना अर्पण करायला आम्ही घेतलं मोरपीस, इतर आणि निशाण. घरूनच आम्ही आमची अर्जी आणली होती आणि जसं जसं मंदिराजवळ पोहोचत होतो तसं तसं खूप छान वाटत होतं. बिकॉज स्वप्नात पाहिलेली असती जागा पूर्ण होत आहे आणि एक वेगळीच फिलिंग होती. पण वेळेची कमी असल्यामुळे आम्ही लाईनीत न लागता आम्ही VIP दर्शनसाठी प्रेफर केलं. सो आम्ही फर्स्ट लाईनमध्ये लागलो. बट मी सजेस्ट करेन की जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दुसऱ्या लाईन्समध्ये लागा. लाईक पहिल्या नको, बाकीच्या लाईन्समध्ये लागा. सो दॅट तुम्हाला बाबांचं व्यवस्थित दर्शन घेता येईल, मन भरून बघता येईल. कारण की फर्स्ट लाईनमध्ये पोलीस फोर्स उभी असते आणि त्यामुळे ते तुम्हाला जास्त वेळ थांबू देत नाही. बट जशी या जागेवर तुम्ही येता तसं तुम्हाला खूप वेगळंच फील होतं. उगाचच नाही बोलत हरे का सहारा बाबा शाम हमारा. मंदिरातून बाहेर निघाल्यावर फक्त काळजी घ्या. बिकॉज इकडचे हे लोक तुम्हाला अजिबात सोडत नाहीत. खूप वेळ तुमच्या मागेच येतात आणि सांगतात की काहीतरी घेऊनच द्या. 5 वाजलेली, भूक लागली, त्यामुळे आम्ही जवळच्या एरोप्लेन रेस्टॉरंटला आलो. दिस इज वन ऑफ द फर्स्ट एरोप्लेन बेस्ड रेस्टॉरंट इन इंडिया and it has been built inside a real Boeing 737 एअरक्राफ्ट. सो दॅट तुम्ही तिथे जेवणही करू शकतात आणि ॲक्च्युअल एअरक्राफ्ट बॉडीमध्ये बसून तुम्ही तो एक्सपिरियन्स पण घेऊ शकता. असंच एक रेस्टॉरंट आपल्या ठाण्यामध्ये सुद्धा आहे, अभिमान म्हणून, अँड इट इज ऑल्सो व्हेरी नाईस. त्यांनी पण असं एअरक्राफ्ट थीम दिली आहे. रिंगसच्या या एरोप्लेन रेस्टॉरंटचं जेवण खूप छान होतं आणि आम्ही पोटभर जेवलो आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. इथून पुढचा प्रवास होता दिल्ली. सो खाटूवरून दिल्ली जायला अराऊंड 270-280 किलोमीटर होते आणि आम्ही विचार केला की खाटूला स्टे करून मग उद्या सकाळी दिल्ली निघण्यापेक्षा आत्ताच निघूया. दिवस छोटे असल्यामुळे अंधार लवकर व्हायचा. आत्ताच 10 वाजले होते बट आणि अजून 2-2.5 तास पोचायला होते. पण आम्ही विचार केला की आजच पोचूया आणि मग स्टे तिथेच करूया दिल्लीमध्ये. जसं दिल्लीत पोचलो तसे इकडचे कलरफुल रोड्स बघून खूप छान वाटलं. खूप सुंदर कलर्स आणि खूप सुंदर आर्ट त्यांनी तिथे केलं आहे. हा दिल्लीमधला आपला BKC होता. सगळे IT पार्क्स, मोठे मोठे कंपनीजचे ऑफिसेस इथे होते. अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस एंड केला. आम्ही एक छान रूम बघितली. 1400-1500पर्यंत आम्हाला ती रूम भेटायची बिकॉज आम्ही खूप लेट जायचो आणि असं आम्ही आजचा दिवस एंड केला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर पार्ट 4. बाय बाय. टेक केअर.